मदतीची गरज भासली तर त्यांनी यावर जो QR कोड आहे हा स्कॅन करायचा आणि संदेश पाठवायचा। त्यानंतर ही रिक्षा कुठली आहे त्या रिक्षेचा संदेश त्या कंट्रोल रूमला जाईल आणि त्या ठिकाणाहून आवश्यक ती मदत त्या ठिकाणी तात्काळ पाठवली जाईल। ही योजना आपल्या इथंच चालू आहे का जिल्ह्यामध्ये? पूर्ण सगळीकडे चालू आहे आणि विशेषतः याचा वापर महिला भगिनींसाठी आहे। त्यांना कोणताही अपाय किंवा त्यांच्या बाबतीत कुठला अपराध होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवला जातो। जय हिंद। जय हिंद। आज शिरवळ पोलीस स्टेशन येथे जे रिक्षाचालक बांधव आहेत त्यांना QR कोडचे वाटप करण्यात आलेले आहे। सदरचा QR कोड हा रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या विशेषतः महिला आणि मुली यांच्यासाठी अत्यावश्यक आहे। एखाद्या रिक्षामधून प्रवास करताना त्यांना जर कोणतीही भीती वाटली किंवा पोलीस मदतीची आवश्यकता भासली तर त्यांनी रिक्षामध्ये असणारा QR कोड स्कॅन करायचा आहे। स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी नंबर एक जनरेट होणार आहे। तो नंबर त्यांनी डायल करायचा आहे। डायल केल्यानंतर त्यांचं लोकेशन हे पोलीस कंट्रोल रूमला प्राप्त होईल आणि पोलीस कंट्रोल रूममधून जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती देऊन त्या रिक्षाचं लोकेशन या ठिकाणी पोलीस मदत पाठवली जाईल। एखाद्या महिलेस तो नंबर नाही दाबता आला तर दुसरं लोकेशन करता एक बटन आहे, ते बटन प्रेस करायचं। ते बटन प्रेस केल्यानंतर त्या लोकेशनची माहिती पुन्हा पोलीस कंट्रोल रूमकडे पोहोचेल आणि त्या ठिकाणी आवश्यक मदत ही जवळच्या पोलीस स्टेशनकडून पोहोचवली जाईल। तरी या यंत्रणेचा वापर सर्व प्रवासी महिला भगिनींनी करायचा आहे आणि या कामी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील रिक्षाचालक बंधूही आवश्यक ती मदत करणार आहेत। जय हिंद।